नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रॅव्हलरच्या आजच्या भागामध्ये मी तुमचं यथेश मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आहोत गोवाघरमधल्या आबनोली गावामध्ये आणि जसं तुम्हाला माहिती आहे, आज आपण स्टे केला आहे गारवा ॲग्रो टुरिझममध्ये आणि गारवा ॲग्रो टुरिझमचे संस्थापक ओनर सचिन दादा आपल्याबरोबर आहेत आणि त्याची या घराच्या आणि वाड्याच्या समोर जी बाग आहे त्याची आपल्याला तो आज माहिती देणार आहे। कुठले विविध प्रकारची त्याकडे झाडं आहेत, वनस्पती आहेत। सचिन दादा नमस्कार। आता आपण जिथे उभे आहोत गारवा म्हणजे गावातील रम्य वातावरणाचा शॉर्ट फॉर्म आहे गारवा। तुम्ही परिसर बघाल तर पूर्णपणे सगळं इथल्या स्थानिक झाडांनी हा आच्छादलेला परिसर आहे। बऱ्यापैकी सावली आहे इथे आणि आज जर म्हटलं तर आपल्या परिसरात साधारणपणे आता ह्या एक महिन्यापूर्वी फॉरेस्ट्री कॉलेजचं जे दापोलीचं विद्यापीठ आहे, कृषी विद्यापीठ, तिथल्या मुलांनी इथली स्थानिक झाडांवर थोडंसं येऊन काम केलेलं आहे आणि त्यांनी 115 प्रकारच्या स्थानिक झाडाच्या प्रजाती त्यांनी ते आपल्याला मार्किंग करून किंवा आयडेंटिटी करून दिलेले आहेत। आता भविष्यात त्याचं आपल्या इथे कोडिंग होईल, तुम्ही बघू शकता। इथे आपण काय काय ठिकाणी असे साधारणसे सध्या बॅच लावलेले आहेत, कोड लावलेले आहेत, आपल्याला कोड दिसतील। असे 115 प्रकारच्या झाडाला आपण वेगवेगळे कोड लावून QR कोड त्यांना लावून त्यांची माहिती आपण उपलब्ध करून देणार आहोत। स्थानिक झाडं म्हटली तर आपल्या इथे अगदी किंजळ असेल, शिवण असेल, जी आपली स्थानिक झाडं आहेत, ऐन असेल, सुरंगी आहे। ते सुरंगी फक्त नव्याने आणून लावलेली आहे, कारण आमच्या ह्या एरियात सुरंगी झाडं तशी नॅचरली कमी आहेत। जी झाडं आपल्याकडे नाही आहेत ती तर आणून लावण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे स्थानिक झाडांवर जास्त जोर दिला आहे। प्लस जी गार्डनची झाडं असतात, फुलझाडं, ती आपण बऱ्यापैकी इथे लावलेली आहेत आणि असा परिसर बऱ्यापैकी हराभरा ग्रीन कसा राहील, निसर्गाचा कसा वाटेल, गार्डन टाईप न करता जंगल जसं असतं त्या टाईप आपण ह्या इकडे आपल्या बागेकडे बघतो। कुठेही आपण असं मोठी म्हणजे साफसफाई अशी न करता जे आहे, जे झाडाचे अवशेष आहेत तेच तिथे पडू देत, तेच तिथे कुजू देत। जसं जंगलात जी सिस्टीम असते ती आपण देण्यात इथे प्रयत्न करतो। तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसेल पालापाचोळा पडला आहे, तिथंच तो कुजतोय। जेव्हा जंगल जसं तयार होतं त्या टाईप आपलं हे काम सुरू आहे। फक्त येणाऱ्या वाटा ज्या आहेत आपण त्या क्लीन करून ठेवतो की जेणेकरून आपल्याला टुरिस्टला किंवा पर्यटकांना फिरायला व्यवस्थित ती मार्ग तयार होईल, या दृष्टीने आपलं इथे काम आहे। इथे आता बघाल तर जांबाचे 2-3 प्रकार आहेत। पुढे जाऊन बघितलं तर मला लाल जांबा खाली चांगली अशी त्या फुलाचा सडा पडलेला तुम्हाला दिसेल। थोडक्यात बघितलं तर हा पूर्णपणे पुढे बघितलं आच्छादल्यासारखं दिसेल तुम्हाला। हा लाल जाम आहे, इथे सफेद जाम आहे, तुती म्हणजे मलबेरी असते ती आहे। मलबेरीचं कुठलं झाड? इथे मलबेरी ह्या साईडला आहे, म्हणजे तुती म्हणतात ते, या कमरक स्टारफ्रूट ते आहे। चांगले आत्ता सध्या बहरलेली फुलझाड म्हणजे आपलं रातराणी आहे, रात्री छानपैकी सुगंध तिचा पसरलेला आहे। असे विविध प्रकारची मसाल्याची असतील, दालचीन असेल, लवंग असेल, जायफळ असेल, ऑलस्पाईस असेल, वेलची असेल, अशी आपण वेगवेगळी झाडं इथे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक निसर्ग कसा जपता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो। त्याचबरोबर आपल्याकडे बर्ड वॉचिंग हा विषय असतो, म्हणजे भरपूर प्रकारची झाडं असल्यामुळे त्यावर येणारी फळं, त्या पानावर येणारे कीटक, फळं, फुलं, कीटक, ह्यासाठी येणारे पक्षी आहेत, फुलपाखरं आहेत, ते त्यासाठी येत असतात आणि त्यामुळे आपला हा परिसर बऱ्यापैकी समृद्ध म्हणतात ना, म्हणजे जैवविविधतेने समृद्ध असलेला हा आपला थोडक्यात आबनोली गावाचा परिसर आहे आणि त्याचा उपयोग करून आपण इथे टुरिस्ट आपले येतात, राहतात, 2 दिवस शांततेमध्ये राहण्याचा प्रयत्न, आपण त्यांना शांतता देण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे आपला एक घरगुती जेवणाचा सेटअप सगळं असं करून आपण एक टुरिझम मागचा नवीन आपण गावामध्ये आज म्हटलं तर मोठं असं की टुरिस्टने यावं असं कुठला विषय नसताना आपण बर्ड वॉचिंग या विषयावर काम करून आपण आज इथे व्यवस्थित आपलं माझं आणि माझ्या कुटुंबाचं अर्थार्जन इथे व्यवस्थित आम्ही करतो आहोत, निसर्गाला सोबत घेऊन। तिथे कमरक बघा तुम्हाला झाडं, ते कमरक, त्या 2 बघा, एक गोडवाले एक आंबट, हे माझ्याकडे गोडवाले पूर्ण। हां, हे बघ इकडे बघ, हे बघ, ते मार्गाचे ठेवायचे वाट लावून कमरक स्टार फ्रूट माकडे ठेवतच नाही पिकेपर्यंत नाही ठेवणार। सोंड्या भुंगा असतो तो पोखरू आतल्यात खात होते, त्यामुळे झाड असं पोकळ होतं, झाड मरत नाही शकतो। म्हणजे किड्याने खाल्ले ते, किड्यांना भुंग्याने खाल्लंय ते, भुंग्याने, सोंड्या भुंगा। बापरे। हे आहे कॉफीचं झाड, फळं आलीत आणि या फळांच्या आतमध्ये कॉफी बीन्स असतात।
आणि प्रोसेस करून कॉफी बनवली जाते. लवंगीचं झाड, लाल जांभळाच्या झाडाला अशी सुंदर फुलं येतात आणि ती फुलं अशी झाडाच्या खाली पसरतात. किती विशाल आहे झाड आणि सदाहरित पद्धतीचं हे झाड आहे जे नेहमी हिरवं असतं, पाऊस असो वा ऊन. आणि तो आहे पांढरा जांब. सुपारीच्या आणि माडाच्या झाडाने पूर्णपणे भरलेली आहे. त्याला सुपाऱ्या देखील आल्यात. जरा अशी स्वतःहून झालेली आहे. तर ही होती सचिनदादाची बाग. सर्व विविध झाडांनी ही बाग भरलेली आहे आणि एक निस्ता फेरफटका जरी मारला ना तरी देखील मन प्रसन्न होतं आणि खूप माहिती देखील आपल्याला मिळून जाते विविध झाडांची, वनस्पतींची. आणि ऑलरेडी अशी भरलेली ही बाग अजून भरणार आहे, कारण का जसं दादाने सांगितलं विद्यार्थ्यांनी त्याचा स्टडी केला आहे ज्याच्याकडे ज्या अवेलेबल झाडं आहेत त्यांचा. आणि प्लस त्यांना असं सांगितलं की कोकणामध्ये अशा कोणत्या वनस्पती आहेत ज्या लावणं गरजेचं आहेत, एंडेंजर्ड आहेत, त्या देखील तो पुढे लावणार आहे. त्यामुळे ही बाग अजून भरून निघेल विविध एंडेंजर्ड वनस्पतींनी देखील. ऐकून बरं वाटलं आणि या बागेमध्ये फेरफटका मारून देखील बरं वाटलं. सो खूप इंटरेस्टिंग अशी जागा आहे. मला वाटते नक्कीच एकदा तरी व्हिजिट करायला हरकत नाही. बाकी आता भेटू आपण पुढच्या भागामध्ये. आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. मी भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय.